शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख मनीष काळजे विरुद्ध खंडणीचा गुन्हा। ठेकेदाराला 11 लाख रुपये दे नाहीतर टेंडर मागे घे म्हणून मारहाण। सोलापूर शहरातील ड्रेनेजच्या कामाची निविदा मागे घे नाहीतर मला 15% 11 लाख रुपये दे म्हणून ठेकेदाराला महापालिकेच्या सहाय्यक अभियंत्याच्या कार्यालयातच शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगड, जिल्हाप्रमुख मनीष काळजे याच्या विरुद्ध सदर बझार पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी आकाश उत्तम कानडे राहणार बार्शी रोड मानेगाव वैराग तालुका बार्शी यांनी पोलिसात फिर्याद दिली। 1 जुलैला मनीष काळजे याच्या 7 रस्ता परिसरातील संपर्क कार्यालयात व 2 जुलैला महापालिकेचे सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे। उत्तम कानडे सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीकृत अभियंता आहे। मी एक ड्रेनेज लाईनचं टेंडर भरलं होतं MIDC एरियामधलं। तर ते टेंडर मागे काढण्यासाठी मनीष काळजे यांनी आम्हाला वारंवार मनीष काळजे आणि दीपक कुंभार अधिकारी आहेत महापालिकेचे, त्यांनी वारंवार आम्हाला प्रेशर केला। त्यानंतर आम्ही टेंडर काढायला नकार दिल्यानंतर आम्हाला पैशाची मागणी करून महापालिकेमध्ये मनीष काळजे यांनी मारहाण केली। सकाळी 12 वाजल्यापासून मी फिरतो, अजून पोलिसांनी काय दखल म्हणजे एवढी तर ऍक्टिव्हली काय दखल घेतली नाही। कुठल्या कार्यालयात झालं आधी घटना? ड्रेनेज विभागामध्ये। किती पैशाची मागणी झाली? 15%। तुमच्यानी ओळख कशी झाली मनीष काळजेंची? अधिकारी मार्फत। महापालिकेचे अधिकारी होते। मागणी कुठे झाली? त्यांच्या ऑफिसला। कुठं महापालिकेत? नाही 7 रस्ता।